नमस्कार प्रिय गुरुजी, या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। बालमित्रांनो, आपल्याला माहितच आहे की प्रिय गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता पहिलीपासून 5वी पर्यंत मंथन सामान्य ज्ञान परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मुलांना देत आहोत। आणि इयत्ता पहिलीचं जे मंथनचं पुस्तक आहे त्यातील मराठी या विषयातील हा सगळ्यात शेवटचा घटक आहे, तो म्हणजे घटक क्रमांक 16, तो म्हणजे भाषा विषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न। तर आता बाळांनो, या घटकामध्ये आपण काय पाहणार आहोत बघा, तर काही खास वस्तू, व्यक्ती, वनस्पती व प्राणी यासाठी भाषेमध्ये विशिष्ट शब्द वापरलेले असतात। त्याचप्रमाणे लोकप्रिय वचनेही वापरली जातात। लोकप्रिय म्हणजे जे लोकांनी दिलेले असतात किंवा लोकांच्या मध्ये जास्त प्रिय असतात, जास्त लोक त्या शब्दाचा वापर करतात, अशी वचनेही दिलेली जातात। या प्रश्न प्रकारामध्ये भाषा विषयक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये। ठीक आहे, तर बाळांनो आता बघा या ठिकाणी काय दिले, तर पहिला घटक आहे तो म्हणजे थोर व्यक्तींची नावे व त्यांचे संबोधने। म्हणजे काय, तर ही जी काही थोर लोक होती जी आपल्या भारत देशामधली, तर ह्या लोकांनी काय काय संबोधन दिले होते किंवा लोक त्यांना काय काय म्हणायची, कोणत्या कोणत्या नावाने त्यांचा आदर करायची, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जसं की बघा, पहिलाच आहे ते म्हणजे लोकमान्य। लोकमान्य ही जी काही पदवी होती किंवा हे जे संबोधन होतं हे कोणासाठी होतं बाळांनो, तर बाळ गंगाधर टिळक। बरोबर, म्हणजे लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलेलं आहे, सर्व लोकांनी त्यांना मान्य केलं, म्हणजे आपले बाळ गंगाधर टिळक ज्यांनी समाजासाठी चांगलं काम केलं होतं। बरोबर, मग त्यामुळे लोकमान्य कोण, तर बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। तर बाळांनो, आपले जे राष्ट्रपिता म्हणजे काय, तर आपल्या सगळ्या देशांचे पिता, जसं तुम्हाला बोललो ना, पिता म्हणजे पिताजी म्हणजे वडील। बरोबर, मग राष्ट्राचे पिता म्हणजे आपल्या देशाचे वडील म्हणून आपण मोहनदास करमचंद गांधी यांना मानतो। म्हणून बघा 10 रुपयाच्या, 100 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या नोटेवरती आपण महात्मा गांधीजींचा फोटो बघतो। बरोबर, कारण का त्यांना एवढं महत्व काय आहे, कारण त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा आपल्या देशामध्ये शांतता राहावी, लोकांनी एकमेकांशी प्रेमाने चांगलं राहावं, यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले होते। त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य त्यासाठी त्यांनी खर्च केलं होतं, म्हणून त्यांना आपल्या देशाचं पिता म्हटलं जातं, राष्ट्रपिता। लक्षात येते, राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी। आणि ते खूप महान होते, ते खूप चांगले होते, लोकांना नेहमी ते चांगलं सांगायचं, म्हणून त्यांना अजून एक पदवी दिली होती ती म्हणजे महात्मा। महात्मा म्हणजे काय रे, महात्मा म्हणजे महान आत्मा। ओके, तुम्हाला माहिती आहे ना आत्मा, ओके, महात्मा म्हणजे महान आत्मा होते, म्हणून त्यांना राष्ट्रपिता आणि महात्मा अशा 2 पदव्या होत्या, ते म्हणजे आपले मोहनदास करमचंद गांधी। त्यानंतर पुढे आहे बघा, ते म्हणजे नेताजी। आता नेताजी हे संबोधन कोणासाठी वापरतात, तर सुभाषचंद्र बोस। आता हे सुभाषचंद्र बोस कोण, तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी काय केलं, तर अनेक लोकांना एकत्र आणून इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी एक आपली सैनिकांची तुकडी तयार केली होती, त्या लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिलं होतं। आता मला सांगा, तुमच्या वर्गामध्ये पण असतं ना रे क्लास मॉनिटर, स्टडी मॉनिटर असतो ना, तसं ह्या सुभाषचंद्र बोसने सुद्धा अशा अनेक लोकांना एकत्र आणून त्यांनी काय केलं, त्या लोकांचा ग्रुप तयार केला। मग ते कोण झाले, ते पण लीडर झाले ना। जसे तुमचे क्लासमध्ये जे लीडर असतात, मॉनिटर, स्टडी मॉनिटर, क्लास मॉनिटर, हे लीडर असतात तुमचे, तसे सुभाषचंद्र बोस देखील लीडर झाले। मग लीडरलाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, नेताजी। बरोबर, म्हणून नेताजी हे नाव कोणासाठी आहे, सुभाषचंद्र बोस, म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस असं लक्षात ठेवायचं, नेताजी सुभाषचंद्र बोस। त्याच्या पुढे आहे तो म्हणजे महात्मा शब्द आहे। तर आता आपण आताच पाहिलं की महात्मा हा शब्द मोहनदास करमचंद गांधीजींच्या बद्दल पण वापरतात, पण आणखी एक व्यक्ती आहे ते म्हणजे ज्योतिबा फुले। बरोबर, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले माहिती आहेत आपल्याला, त्यांना देखील महात्मा म्हणतात, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले असं म्हटलं जातं। ज्योतिराव फुले असं कोण म्हणतच नाही, आपण काय म्हणतो, महात्मा ज्योतिबा फुले। आणि ते सुद्धा खूप महान होते, त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आणि गरिबांच्या शिक्षणासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले होते, त्या लोकांना त्यांनी शिक्षण देण्यासाठी खूप त्यांनी काय केलं, तर प्रयत्न केले होते, म्हणून त्यांना देखील महात्मा असं म्हटलं जातं, महान आत्मा। बरोबर, म्हणजे महात्मा कोण कोण आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा मोहनदास करमचंद गांधी। त्याच्या पुढे आहेत बघा, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर। आता स्वातंत्र्यवीर कोण, तर विनायक दामोदर सावरकर। तर हे विनायक दामोदर सावरकर यांनी देखील आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती, त्यांनी शिक्षा देखील भोगली होती, इंग्रजांच्या पासून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांना स्वातंत्र्यवीर ही अशी पदवी त्यानंतर दिली गेली। बरोबर, म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं या ठिकाणी म्हटलं। तर आता पुढचं संबोधन आहे बघा बाळांनो, ते म्हणजे गुरुदेव। म्हणजे काय, तर देवासारखे गुरु आहेत असे ते म्हणजे गुरुदेव। कोण आहेत, तर रवींद्रनाथ टागोर। तर हे रवींद्रनाथ टागोर जे आहेत ना, हे सुद्धा खूप मोठे
असे लेखक होते. त्यांनी अनेक लोकांच्या शिक्षणासाठी खूप चांगले चांगले प्रयोग केले होते. म्हणजे लोकांनी निसर्गामध्ये राहूनच शिकलं पाहिजे, निसर्गामध्ये राहूनच त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधीजींनी त्यांना गुरुदेव ही पदवी दिली होती. म्हणजेच काय तर गुरुदेव कोणाला म्हणायचं, गुरुदेव म्हटलं की रवींद्रनाथ टागोर आपल्याला आठवले पाहिजेत. त्याच्या पुढे आहे बघा शेवटचे, ते म्हणजे पंडित किंवा चाचा. हे संबोधन आहे जवाहरलाल नेहरूसाठी. आता बघा पंडित जवाहरलाल नेहरू असंच लोक म्हणतात, म्हणजे जवाहरलाल नेहरू असं कोण वेगळं म्हणतच नाही, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात. म्हणजे त्यांची जी पदवी आहे ना ती त्यांच्या सगळ्या नावातच आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. तर हे कोण होते तर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. आणि त्यांना लहान मुलं खूप आवडायची, त्यामुळे लहान मुलं त्यांना चाचा म्हणायचे. आपण म्हणतो ना आपले जे अंकल असतात बघा, ओके, अंकललाच आपण काय म्हणतो, चाचा म्हणतो. म्हणजे चाचा नेहरू किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असं त्यांना म्हटलं जातं. त्यामुळे हे खूप सोपं, हे लक्षात राहील तुमच्या लगेच, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा चाचा नेहरू असं म्हणायचे. म्हणजे पंडित आणि चाचा हे जे संबोधन आहे ते जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी आहे. तर हा देखील घटक खूप सोपा आहे. याचं फक्त थोडंसं तुम्हाला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करायला पाहिजे, म्हणजे हे लगेच तुमच्या लक्षात राहून जाईल. आणि याच्या पुढेच दुसरा एक घटक आहे बघा, ते म्हणजे काय तर ते सुद्धा महत्वाचे आहे आणि लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. जसं की आपला राष्ट्रध्वज. बाळांनो तुम्हाला पाठीमागच एका घटकामध्ये मी बोललो होतो बघा की आपला राष्ट्रध्वज. राष्ट्रध्वज म्हणजे काय तर आपला जो तिरंगा झेंडा आहे ना, जसं आपण बघा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपले टीचर आपल्याला जेव्हा आपला झेंडा आपण फडकवतो तेव्हा काय म्हणतात की राष्ट्रध्वज को सलामी देंगे सलामी दो असं म्हणतात. तेव्हा आपण काय करतो, सॅल्यूट करतो आपण आपल्या तिरंगा झेंड्याला. मग राष्ट्रध्वज, ध्वज म्हणजे काय तर आपला झेंडा. तो झेंडा आपला कसा आहे तर तिरंगी रंगाचा आहे, 3 रंगाचा आहे. म्हणजेच आपला राष्ट्रध्वज कोणता तर तिरंगा, हे लक्षात ठेवायचं. तसेच मी तुम्हाला आताच बोललो होतो बघा की आपले राष्ट्रगीत, आपल्या संपूर्ण भारत देशाचे गाणं आहे, गीत आहे, ते कुठलं जनगण मन. बरोबर, आपले राष्ट्रगीत कोणतं जनगण मन. त्याच्या पुढे आपला राष्ट्रीय प्राणी, म्हणजे तुम्हाला राष्ट्र म्हणजे समजला आता की राष्ट्र म्हणजे आपला संपूर्ण देश, आपला भारत देश. तर ह्या आपल्या राष्ट्रीय प्राणी म्हणजे सगळ्या भारत देशाचा प्राणी, मुख्य प्राणी. ओके, आपल्या भारत देशात तर अनेक प्राणी आहेत पण त्याचा सगळ्यांचा मुख्य प्राणी कुठला, राष्ट्रीय प्राणी कुठला तर तो म्हणजे वाघ. बरोबर, आता तुम्हाला माहिती आहे जंगलचा राजा कोण असतो बाळांनो तर तो म्हणजे सिंह असतो. तसा आपला राष्ट्रीय प्राणी, आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. त्याच्या पुढे बघा आपला राष्ट्रीय पक्षी, आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी कोण तर तो म्हणजे मोर. सगळ्यात दिसायला सुंदर आणि छान आवाज असणारा. बरोबर, तर राष्ट्रीय पक्षी कोण आहे आपला, तो आहे मोर. आता आपले बघा राष्ट्रीय फूल, फूल माहिती आहे आपल्याला, तर फुलं तर अनेक आहेत पण आपल्या संपूर्ण देशाचं एक राष्ट्रीयचं जे फूल आहे ना, राष्ट्राचं फूल आहे ते म्हणजे कुठलं तर कमळ आहे, कमळ. बरोबर, पाण्यामध्ये येतं ते कमळ, छान सुंदर असतं ते. आणि शेवटचं आहे ते म्हणजे काय तर आपले राष्ट्रीय फळ. ओके, फ्रूट आपलं फळ. बरोबर, फळं मार्केटमध्ये अनेक असतात, सफरचंद असतं, पेरू असते, संत्रे असते, पण सगळ्यात देशाचं राष्ट्रीय फळ कुठलं आहे तर तो म्हणजे सगळ्यांचा आवडता आंबा. तुम्हाला सर्वांना आवडतो ना आंबा. बरोबर, तर बघा हे गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, तुमच्या हे देखील लगेच लक्षात राहील, अवघड नाही अजिबात. तर बाळांनो या ठिकाणी मी एकच सांगेन, आता आपला हा घटक क्रमांक 16 या ठिकाणी संपतोय असं मी या ठिकाणी सांगतो. फक्त आता मला पालकांनी सांगायचं आहे याच्या पुढचे देखील काही घटक आपल्या या पुस्तकामध्ये नक्कीच आहेत. आणि जसं की बघा प्रवासाची काही साधनं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्या पुढे बघा पेज नंबर पाठीमागे 38 वरती 3 मुख्य ऋतू आहेत, जसं पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. कोणकोणत्या महिन्यामध्ये असतात ते दिलेलं येतं. काही पदार्थ व त्यांची चव दिलेली आहे, जसं आंबा गोड असतो, लिंबू आंबट असतं, मीठ खारट असतं. बरोबर, तसं इंग्रजी महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी. तर या ठिकाणी बघा 6 ऋतू पण दिले, जसं की वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. त्याचबरोबर मराठी महिने पण दिले, जसे की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. त्याच्या खाली या ठिकाणी पालकांनो काय दिले बघा, काही फळांची नावे आहेत, काही झाडांची नावे आहेत, काही पक्ष्यांची नावे आहेत, पाळीव प्राण्यांची देखील नावे दिली आहेत, जंगली प्राण्यांची नावे दिली आहेत. बरोबर, तर मला या ठिकाणी एकच सांगायचं की तुम्ही हे घरातल्या घरात देखील मुलांचा चांगल्या प्रकारे वाचन करून सराव करून घेऊ शकता. तुम्ही त्यांच्यासोबत अगदी छान पद्धतीने चर्चा करून त्यांना शिकवू शकता. पुढे बघा खाली दिले आठवड्याचे दिवस पण दिले, जसं रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. त्यानंतर एक बी असणारे फळ आहे, अनेक बिया असणारे फळ आहे. हे देखील तुम्ही अगदी घरामध्ये मुलांना छान पद्धतीने शिकवू शकाल. मुख्य दिशा आहेत, उपदिशा आहेत. तर ह्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या अगदी शिकवायची गरजच आहे असं नाही, तुम्ही घरातल्या घरात देखील छान पद्धतीने त्यांचा सराव करून घेऊ शकता. फक्त एकच आहे बघा, यासाठी तुम्ही थोडासा युट्यूबचा वापर करा, थोडासा तुम्ही गुगलचा वापर करा. ओके, त्याचा वापर करून तुम्ही मुलांना या ठिकाणी शिकवू शकाल. आता महत्वाचे दिन विशेष पण दिले, जसं प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन 1 मेला असतो, स्वातंत्र्य दिन आपला 15 ऑगस्टला असतो,
शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. तर हे मुलांचं तुम्ही जास्तीत जास्त वाचन करून घ्या. मुलांना हे लगेच लक्षात येईल असं नाही, पण तुम्ही जेवढ्या वेळेस त्यांचं जास्तीत जास्त सराव करून घ्याल, रिव्हिजन करून घ्याल, तेवढं मुलांचं हे पटकन लक्षात येणार आहे. त्यानंतर बैठे खेळ पण दिलेत बघा, मैदानी खेळ पण दिलेत. ओके, जसं मैदानी खेळमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, खो खो, कबड्डी, विटीदांडू, आंधळी कोशिंबीर किंवा लगोरी, आणि बैठे खेळमध्ये जसं की बुद्धिबळ आहे, सापशिडी आहे, कॅरम आहे. या गोष्टींचा तुम्ही घरामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सराव करून घ्या, वाचन करून घ्या, म्हणजे मुलांना हे चांगल्या प्रकारे लगेच समजून जाईल. कारण एक लक्षात घ्या, मुलांना जर एखादी गोष्ट समजत नसेल, कळत नसेल, तर त्याचं तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त त्या गोष्टीचे रिव्हिजन करणार, तेवढं मुलांना ते पटकन लक्षात येणार. पण रिव्हिजन ही जास्त महत्वाची आहे. जर रिव्हिजन नाही केली तर मुलं विसरून जाणार. त्यामुळे थोडंसं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे तुम्हाला मुलांच्या वरती वेळ हा खर्च करावा लागणार आहे, आणि त्याशिवाय आपल्या मुलांच्या मध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही. कारण मी पुन्हा पुन्हा त्या विषयावर बोललेलो होतो की पाठीमागच्या सुरुवातीचा आपला व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी बोललो होतो की शिक्षकांना किंवा ट्युशनमध्ये जे मुलं आपले जातात प्रायव्हेट ट्युशनमध्ये, तर तिथले टीचर आपल्या मुलांकडे पर्सनली लक्ष नाही देऊ शकणार. ते फक्त आपल्या मुलांना एक गाईड करू शकतील, मार्गदर्शन करू शकतील, पण जास्तीत जास्त चांगला सराव झाल्याशिवाय आपली मुलं त्या पद्धतीनं तयार होणार नाहीत. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करून घ्या. थोडासा तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून, तुमच्या कामामधून थोडासा मुलांसाठी 1 तास 2 तास वेळ द्या, आणि मग तुम्ही बघा मुलांच्या मध्ये किती छान पद्धतीने इम्प्रूव्हमेंट होते. आणि त्यासाठी आपला प्रिय गुरुजी हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा पुन्हा काही व्हिडिओ तुम्ही बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आम्हाला देखील असेच एक तुमच्याकडून प्रोत्साहन मिळेल, मोटिवेशन मिळेल, आणि आम्ही छान छान व्हिडिओ तुमच्या मुलांसाठी आम्ही बनवून देऊ. खूप खूप धन्यवाद. असा सहकार्य करा, सपोर्ट करा, आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.